बाभुळगाव शहरातील धनश्री ज्वेलर्सचे शटर तोडून सुमारे 18 लाखाचा ऐवज लंपास करण्यात आलेला आहे. बाभुळगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या सराफा दुकानाची कुलुपे तोडून दुकानात प्रवेश करत चोरट्यांनी तब्बल 18 लाखाच्या मुद्देमालावर हात साफ केला. ही घटना सोमवारला दिनांक 27 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण बाभुळगाव शहरात खळबळ उडाली आहे. बाभुळगाव शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या धनश्री ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी हात साफ केला आहे. चोरट्यांनी दुकानातील 354 ग्रॅम सोने एकूण किंमत 17,70,000 रुपये लंपास केले आहे. या घटनेमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सराफा व्यावसायिक जितेंद्र प्रेमचंद्र तातेड यांचे धनश्री ज्वेलर्स नावाचे दुकान बाभुळगाव मेन लाईन मध्ये आहे. शनिवार रोजी रात्री दुकान बंद करून तातेड हे यवतमाळला गेले होते. रविवारी दुकान बंद असल्याने ते बाभुळगाव येथे आले नाही. सोमवारी सकाळी त्यांच्या दुकानासमोर असलेल्या इतर व्यावसायिकांनी धनश्री ज्वेलर्सचे कुलूप उघडे असल्याची माहिती फोनवर दिली. त्यानंतर तातेड यवतमाळहून तातडीने बाभुळगाव येथे आले. या प्रकरणाची त्यांनी बाभुळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद नोंदविली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी यवतमाळ LCB चमू यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तसेच दिनांक 28 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी इतर व्यावसायिकांशी संवाद साधला. पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. सराफा व्यावसायिक जितेंद्र तातेड व इतर व्यावसायिकांना धीर देत चोरीचा शक्य तितक्या लवकर छडा लावण्याबाबत आश्वासन दिले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाभुळगाव पोलीस करीत आहेत. या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सराफा दुकानांना लक्ष्य करण्याची ही यवतमाळ जिल्ह्यातील लगतच्या काळातील दुसरी घटना आहे. याआधी पांढरकवडा तालुक्यातील मोहोदा या गावामध्ये वर्मा ज्वेलर्स या दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेची शाही वर्तनावरती तोच आता बाभुळगाव येथील धनश्री ज्वेलर्स येथे धाडसी चोरी झाली आहे.